मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सदाशिवराव आता लक्ष्मीकडे जात म्हणतात की मला थोडी सुट्टी फुले हवी होती आणि हारसुद्धा पाहिजे होता. ती ठीक आहे असं म्हणते आणि फुले देते. पण सदाशिवरावांना आता काहीतरी बोलायचं असतं. ही गोष्ट लक्ष्मीला समजते म्हणून ती विचारते, तुम्हाला अजून काही हवंय का? तेव्हा ते म्हणतात, नाही, पण तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. त्यावेळी सदाशिवरावांना आता कसं बोलावं हे कळत नाही म्हणून ते म्हणतात की तुमच्या मीराचं, असं म्हणून ते थांबतात. त्यावेळी आता मी विचारते, काय झालं माझ्या मीराला? तेव्हा ते म्हणतात, तिचं काही झालं नाही पण व्हायला पाहिजे आता. हो, मी मीराच्या लग्नाबद्दल बोलतोय, कारण मी तिच्या बाबांना शब्द दिला होता. मग आता मीराचं लग्न कसं होऊ शकतं एवढ्या लवकर, कारण ती नाहीच म्हणते आहे आणि अख्ख्या कुटुंबाचा भार तिच्यावर आहे. ती नसेल तर आम्ही काहीच करू शकत नाही. तिचं लग्न खरं तर व्हायला हवं, पण तिने ऐकायला हवं ना. आमच्या कुटुंबाचा ती आधारस्तंभसुद्धा आहे. मग आता सदाशिवराव म्हणतात, अहो ते सगळं ठीक आहे, मला समजतीये तुमची परिस्थिती, पण शेवटच्या क्षणी मी मीराच्या बाबांना शब्द दिला होता आणि तेच शब्द सारखे माझ्या कानात घुमतायत. खरं तर तुम्ही मीरासाठी एखादा मुलगा पाहायलाच हवा आणि माझी काही मदत लागली ना तर तसं मला सांगा. आता या दोघांचंही मीराबद्दल बोलणं सुरू असतानाच तेथे आता मीरा येते, लांबूनच सदाशिवरावांना पाहते आणि मग तिला धक्का बसतो. तिला ते सर्व प्रसंग आठवू लागतात की या काकांना तर माहीत आहे मी त्या सरांच्या इथे काम करते. ती आता खूप घाबरते आणि म्हणते, काय करावं कळत नाही, कारण काकांना तर माहीत आहे मी तेथे काम करते. मग आईंना त्यांनी नाही सांगितलं तर बरं होईल. सदाशिवराव हे बोलून झाल्यानंतर जायला निघतात आणि पैसे देतात. तेव्हा लक्ष्मी पैसे घेण्यासाठी स्पष्टपणे नकार देत असते, पण सदाशिवराव हे पैसे देतातच. आता ते तेथून गेल्यानंतर मीरा पटकन तेथे जाते आणि विचारते, काय आई, ते काय म्हणत होते तुला काका? मग आता तिची आई जरा शांतच असते, ती काही बोलत नाही. ती म्हणते, काही नाही ग, असंच फुलांबद्दल बोलत होते. म्हणजे तुमच्या स्टॉलवर कोणती फुलं असतात का? असंच नॉर्मल बोलणं सुरू होतं. त्यावेळी आता आईच्या चेहऱ्यावरून मीराला वेगळा संशय येतो. ती म्हणते, बापरे, आईला माहीत झालं की काय? मी त्या चौगुले सरांच्या इथे काम करते ते. दुसरीकडे मधू आणि तिची मैत्रिणी या दोघीही कॉलेज बाहेर उभे असतात. तेव्हा मधू विचारते, झाला का ग तुझा अभ्यास? त्यावेळी तिची मैत्रीण म्हणते, हो झालाय, पण मी 2 धडे ऑप्शनलाच ठेवणार आहे. त्यावेळी मधू म्हणते, मला असं करून नाही चालणार, कारण माझी ताई खूप कष्ट करते आणि तिला असं वाटतं राजने आणि मी चांगलं शिकावं, म्हणून तिच्यासाठी तरी आम्हाला चांगलं शिकावं लागेल, चांगली नोकरी करावी लागेल. बिचारी सर्व घरखर्च भागवते आमचा, बरं ती आनंदी असणं आमचं काम आहे. त्यावेळी आता तिची मैत्रीण म्हणते, अगं मला हे आज घरी राहायचं होतं, कारण चौगुले सर आहेत ना, त्यांच्या नातवाचं आज बारसं होतं. पण चौगुले सर मला खूप बोलले असते की अभ्यास करायचा सोडून, परीक्षा तोंडावर आल्यात हे सोडून तू इथे बारशासाठी थांबलीस. मी घरी थांबले नाही. तेवढ्यातच तिच्या आईचा आता फोन येतो. तेव्हा तिची आई तिला सांगते की अगं मुलाचं नाव अंकित ठेवलंय. त्यावेळी आता ती म्हणते, हो का, मला फोटो पाठव ना, असं म्हणून मधूची मैत्रीण आता फोन ठेवते. त्यावेळी काय झालं असं मधू विचारते. मग आता मधूची मैत्रीण म्हणते, अगं काही नाही, चौगुले सरांच्या नातवाचं आज बारसं होतं ना, मला थांबायचं होतं पण मी नाही थांबले, तुला सांगितलं ना. पण आईने हे फोटो पाठवले आहेत, बघ ना किती छान फोटो आहेत, असं म्हणून ती मधूला फोटोज दाखवत असते. तेव्हा त्या फोटोमधील आता दृश्य पाहून तिला खूप मोठा धक्का बसतो, कारण त्यामध्ये मीरा ही घरकाम करत असते. तर आता मधूला सर्व सकाळचं मीराचं बोलणं आठवतं की कशा प्रकारे ती तो विषय टाळत होती, म्हणजे ती तेथे घरकाम करण्यासाठी जाते. इकडे सदाशिवराव हे मंदिरात जातात आणि मीरासाठी प्रार्थना करतात की मीरा खरंच परिसासारखी मुलगी आहे. मी तिच्या बाबांना खरं तर शब्द दिला आहे, पण माझा सत्यजितसुद्धा काही कमी नाही. आज जर तो यशस्वी असता आणि त्याचबरोबर कुठेतरी नोकरीधंदा करत असता, नाहीतर एखादा चांगला बिझनेस करून पैसे कमवत असला, तर मी त्या परिसासारख्या मुलीचं माझ्या सत्यजित बरोबर कधीच लग्न लावून दिलं असतं. परंतु तसं काही घडत नाही आणि घडणार सुद्धा नाही, कारण माझा सत्यजित हा शिकलेला नाही. त्याने मला कितीही वेळा सांगितलं असतं ना की मी लगीन करणार नाही, तरीही तो बापाच्या शब्दाबाहेर नाहीच आहे, कारण माझं ऐकलं असतं आणि त्याने लग्न मीराबरोबर केलंच असतं. पण माझे हातसुद्धा आता दगडाखाली आहेत. त्यांना हवा तसा मुलगा मी कुठे शोधू? त्या मुलीच्या वडिलांना मी आधीच शब्द दिलाय. त्यानंतर सदाशिवराव हे घरी जायला निघतात. तोपर्यंत सायंकाळसुद्धा होते. मग आता समोर पंकज उभा असतो. पंकज आता गाडीतून खाली उतरत लगेच तारिका
एकाचाच विचार करत असतो, काहीतरी हिला पट्टी पडवायलाच पाहिजे, हिचा पत्ता कट केलाच पाहिजे, आजच्याच काहीतरी करावंच लागेल असं म्हणून तो समोर पाहतो तर सदाशिवराव हे त्याच्यासमोर उभे असतात. तेव्हा आता सुटाबुटातला एखादी फोर व्हीलर असलेला आणि चांगला काम करणारा मुलगा मीरासाठी हवा असतो. तर सदाशिवराव आता त्याच्याकडे पाहत मनातल्या मनात विचार करू लागतात, हे देवा, हे असं झालं, काखेत कळसानी गावाला वळसा. आता सदाशिवराव सारखे पंकजकडे पाहू लागतात. त्यामुळे पंकजला जरा वेगळाच संशय येतो. तो म्हणतो, सदाशिवराव गायकवाडांचा आज मूड जरा वेगळाच दिसतोय असं म्हणून, काय पप्पा असं तो विचारतो. तेव्हा ते म्हणतात, आला का कामावरून? मग आता तो म्हणतो, हो, माझं प्रपोजल एका मोठ्या कंपनीकडे गेलं आहे आणि खरंच खूप मोठा मला आता बिझनेसमध्ये त्याचा फायदा होणार आहे. त्यावेळी सदाशिवराव मनातल्या मनात विचार करतात की खरंच मला असं वाटतंय की मीराच्या बाबांच्या मनात नक्की असाच मुलगा असणार आहे. माझ्या समोर माझा मुलगा उभा आहे आणि मी उगीसाठी दुसरा मुलगा शोधण्याचा प्रयत्न करत होतो. ते दोघेही आता हसत खेळत आणि त्याचबरोबर गप्पा मारत आतमध्ये जातात. तर आज पप्पांचा मूड जरा वेगळाच आहे या विचाराने पंकज आता त्यांच्याकडे पाहतच राहतो. पप्पा आता त्या दोघांनाही म्हणते, काय हो तुम्ही बरोबर आलात का? आज नेहमी पंकजचा विचार करत होते, कारण पंकजचं कुठेतरी काहीतरी झालं पाहिजे. माझ्या बबड्याचाच विचार करणार ना शेवटी मी, तो शिकलेला आहे म्हणून. शिवराव म्हणतात, हो निरूपा तुझं बरोबर आहे, आपल्या दोघांचे विचार किती जुळतायत ना. मी सुद्धा आज दिवसभर फक्त पंकजचाच विचार करत होतो असं म्हणून ते आता हसतच आतमध्ये जातात. त्यावेळी निरूपा आता त्यांच्याकडे पाहतच राहते. मग पंकज मनातल्या मनात विचार करतो, विचार करायचा असेल तर काहीतरी चांगला करा पप्पा. त्यानंतर सदाशिवराव हे बाहेर पंकजसाठी पाणी घेऊन येतात. तेव्हा आज सूर्य कोणत्या दिशेला उगवला होता काय माहीत असं पंकज मनातल्या मनात विचार करत असतो. तर निरूपा मनातल्या मनात विचार करते, तवा तापलेला आहे तर पोळी भाजून घ्यावी असं वाटते. असं म्हणून ती आता सदाशिवरावांना म्हणते, तुम्ही आता बसा, मी तुमच्यासाठी चहा बनवते. मग पंकज म्हणतो, हो मम्मा, यांना जरा आता आराम करायला सांग, रिटायर्ड झालेत ना हे, मस्तपैकी असा गरमागरम आल्याचा चहा टाक बरं. मग आता सदाशिवरावसुद्धा म्हणतात की निरूपा तू पंकजसाठी आल्याचा चहा टाक. आता निरूपाचीच कोंडी होते, तिला काय करावं हे समजत नाही, कारण आता हे दोघेही एकमेकांविषयी एवढे चांगले कसे बोलतायत वागतायत हाच प्रश्न तिला पडतो. त्या दोघांकडे पाहतच ती आतमध्ये जाते. आता ते तिघेही एकमेकांकडे पाहत असतात. निरूपा मात्र चहा बनवत असते. तेव्हा सदाशिवराव हे मनातल्या मनात म्हणतात, आता मीराचा विषय पंकजकडे आणि निरूकडे काढायला हवा. पंकज आता मनातल्या मनात विचार करतो, आज सर्वजण खुश आहेत ना, तर मग मी सारूचा विषय काढतोच आता पप्पांकडे आणि मम्माकडे. तर निरूपा आता मनातल्या मनात विचार करते, आता ना सगळं वातावरण खूप खुश आहे, मी साटमने दिलेल्या स्थळाबद्दल यांना सांगणारच आहे. त्या तिघांच्याही डोक्यामध्ये फक्त मुलींचेच विचार सुरू असतात. सदाशिवराव निरूपा आणि पंकजला म्हणतात, मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. पंकज म्हणतो, पप्पा मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. मग निरूपा म्हणते, मला सुद्धा तुम्हाला काहीतरी सांगायचंय. सर्वजण एकमेकांना म्हणत असतात की तुम्ही अगोदर सांगा. मग सदाशिवराव हे म्हणतात की निरू, अगोदर तूच सांग, नक्की काय आहे तुझ्या मनात, तुला कशाबद्दल बोलायचंय. त्यावेळी निरूपा आता पुढे येते, मोबाईलमध्ये असणारा मुलीचा तो फोटो दाखवत विचारते, कशी आहे ही मुलगी, एकुलती एक आहे, कशी आहे सांगा बरं. हे पाहताच आता पंकजला खूप मोठा धक्का बसतो. लगेच त्या मुलीबद्दल सांगू लागते, एकुलती एक आहे, पुण्यात खूप मोठा बंगला आहे, तोही तिच्या नावाने, त्यांचा खूप मोठा बिझनेस आहे, सगळा तिच्या नावावर आहे आणि मेन म्हणजे लग्नामध्ये आपल्या पंकजला ते एक फोर व्हीलरसुद्धा देणार आहे, कारण त्यांचा बिझनेस खूप मोठा आहे ना म्हणून. त्यावेळी आता पंकजला धक्काच बसतो. मग आता सदाशिवराव म्हणतात, मलाही याचबद्दल बोलायचं होतं, कारण पंकजसाठी सुद्धा मी एक मुलगी पाहिली आहे. कोणती मुलगी माहिती आहे का निरू? अगं माझ्या ट्रेनखाली जो माणूस आला होता ना, त्याची थोरली लेक मीरा आहे तिचं नाव. अगं पण ते खूप गरीब आहेत. पंकजला तू पाहिलेली मुलगी एवढी श्रीमंत नाही आहे ती, पण मनाने खूप चांगली आहे. त्यावेळी हे ऐकताच पंकज तर घामाघूम होतो. तो त्या दोघांकडे पाहतच राहतो, काय बोलावं काही सुचत नाही त्याला. मग आता निरूपा लगेच धावते आणि म्हणते, काय म्हणालात? मी अजिबात गरिबाची मुलगी करणार नाही. मी तुम्हाला सांगितलेलं ना, मी आणलेल्या स्थळालाच सर्वांनी होकार द्यायचा.
सदाशिवराव हे दोघांनाही समजावून सांगत असतात, पण आता निरूपा ऐकायला तयार नसते। तेव्हा निरूपा म्हणते, मी सांगितलेल्या मुलीबरोबरच पंकजचं लग्न होणार आणि हा माझा निर्णय फायनल आहे। तेव्हा सदाशिवराव खूप जोरात तिच्यावर ओरडत म्हणतात, निरे मी आजपर्यंत फक्त तुझं ऐकलंय, घरात वाद नको म्हणून मी काही बोलत नाही, पण या घरात सून म्हणून मीराच येणार। निरूपा आता स्पष्टपणे त्या गोष्टीसाठी नकारच देत असते। मग आता पंकज मनातल्या मनात विचार करतो, काय खरं नाही आता, कारण या दोघांचं वेगवेगळंच चाललंय आणि मी इकडे सारूला शब्द देऊन ठेवलाय की मी तिला सून म्हणून या घरात आणणार आहे, माझी बायको म्हणून तीच या घरात येणार। काय करावं कळत नाही। तो म्हणतो, मी काय म्हणतो तुम्ही थांबा। मग आता निरूपा म्हणते, गप्पा बस रे बाबड्या, मी तुला सांगितलं ना एकदा, माझा शब्द हा अंतिम शब्द आहे म्हणून। सदाशिवराव सुद्धा ऐकत नाही। ते म्हणतात, निरूपा अगं मुलगी श्रीमंत आहे, तिचा बाप श्रीमंत आहे म्हणून नाही, तर मुलगी संस्कारांवरून ठरते, ती घराचा पुढे उद्धार करणार की नाही। अगं तू जरा माझं ऐक, गरिबाची मुलगी आहे, ती चांगला संसार करेन। पण आता निरूपा ऐकायला तयारच होत नाही। तर पंकज आता डोक्यालाच हात लावतो। तो म्हणतो, आता खरंच डोक्यावरून पाणी गेलंय। मग आता निरूपा म्हणते, आजपर्यंत एक सुद्धा गोष्ट माझ्या मनासारखी झाली नाही। अहो श्रीमंत मुलगी आहे, माझ्या लेकराचं चांगलं होईल, पण नाही, तुम्ही त्या अगोदर पनवतीला घरात आणलं, घरात घेतल्यानंतर इथेच त्याला ठेवलं। माझ्या मनाचा काही विचार आहे की नाही। त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, अगं माझा आजपर्यंत कोणताही निर्णय चुकलेला नाही आणि माझ्यामुळे तुझ्या आयुष्यात काय असं वाईट घडलंय, मी या घरात काहीही कमी पडू दिलं नाही। निरूपा म्हणते, हे घर माझं आहे आणि मीच आजपर्यंत सांभाळलंय, या घरात मी म्हणेन तेच फक्त होणार। त्यावेळी सदाशिवराव म्हणतात, घर तुझं आहे, पण इतकी वर्ष चालवलं आहे ते मी, कारण मी समजत होतो की मी माझं कर्तव्य करतोय, तुझ्यासारखा कधीच मी हिशोब मांडला नाही। त्यावेळी निरूपा आणि सदाशिवरावांमध्ये खूपच वाद होतात, तर पंकज आपला एकटाच बाजूला राहतो। सदाशिवराव म्हणतात, मी पंकजच्या लग्नाचा निर्णय अगोदरच घेतलाय, त्यामुळे तू पुढे काही बोलू नकोस, आणि जर तुला हा निर्णय मान्य नसेल तर तुझं हे घर सोडून मी कायमचा चाललो। हे ऐकताच पंकज आणि निरूपाला धक्का बसतो। तेव्हा पंकज हा म्हणतो, पप्पा असं नका बोलू। पुढील भागामध्ये सत्या विचारतो, काय झालं बाप तू सांग ना। मग आता सदाशिवराव म्हणतात, फुलवाली जी मुलगी आहे ना, तिच्याबरोबर पंकजचं लग्न लावायचंय। त्यानंतर सदाशिवराव हे स्वतः लक्ष्मीच्या घरी जाऊन मीराचा हात मागतात, तर मीराला धक्का बसतो। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।